मुंबईच्या कामगार क्षेत्रातला, क्रीडा क्षेत्रातला आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांचा उजवा हात समजला जाणारा सचिन मोहन आहिर नावाचा एक खंदा शिपाई आज मातोश्रीनं गमावला आहे आणि तो शिंदे गटामध्ये किंवा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहभागी झाला आहे. बऱ्याच नावांबद्दल एक ढग दाटलेले होते, काही नावांवर काळोखे ढग होते आणि त्यांच्यावर कारवाया सुरू होत्या, काहींना त्रास देणं सुरू होतं. अशाच पैकीचा एक शिवसेनेचा मावळा आपल्याबरोबर आहे आणि त्यांचं नाव आहे वैभव नाईक. वैभवजी, आज जेव्हा सचिन आहिर हे उपसभापती पदाचा अर्ज भरून मोकळे झाले त्यावेळेला नेमकी तुम्ही ते दृश्य जेव्हा तुम्ही टी व्हीवर पाहिलं, काय नेमकं तुम्हाला वाटलं? नाही, खरं तर सचिन भाऊ हे आमच्याबरोबर गेले 3-4 वर्ष सातत्याने काम करत होते आणि पक्षाच्या फुटीनंतर सुद्धा ते पक्षावर होते आणि त्यामुळे त्यांचा आजचा फॉर्म भरणं हा आमच्या दृष्टीने धक्कादायक होता. परंतु त्यांना उपसभापतीचा अर्ज किंवा उपसभापतीची ऑफर आल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला आहे. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा माणसं बाकी सगळे विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी किती जातात हे त्यातनं कळलेलं आहे. गेली काही वर्ष तुम्ही नारायण राणे यांच्याबरोबर किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर राजकीय संघर्ष करताय, पण या संघर्षानंतरही आता सध्या भाजपच्या काळामध्ये तुमच्यावरती पडलेल्या धाडी, तुमची सुरू असलेली चौकशी, तुमच्यावर झालेल्या कारवाया, तुमच्या कुटुंबियांना दिला गेलेला मानसिक त्रास, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अजून तरी तग धरून आहात. हा तग धरणं किती वेळ शक्य आहे? नाही, अजून तरी हा शब्दाला तुमचा खरं तर पूर्णविराम असला पाहिजे. कारण आम्ही एक भूमिका घेतलेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या लोकांनी विश्वास जो दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहायचं. आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी विरोधी पक्षाचे प्रश्न, लोकांच्या समस्या आम्ही विरोधक म्हणून उचलायचे, हे आम्ही भूमिका घेतली आणि ती भूमिका आम्ही कायम ठेवणार आहोत. आणि निश्चितपणे आम्ही ही भूमिका कायम ठेवून आज सत्ताधारी ज्या पद्धतीने अडचणीत लोकांना आणतायत, त्यांना ब्लॅकमेल करतायत, त्यांना निधी अडवत आहेत, त्यांच्या कामामध्ये खो आणतायत आणि आपल्याकडे घेत आहेत, ही पद्धत पूर्णपणे महाराष्ट्राच्या दृष्टीने चुकीची आहे. येणाऱ्या काळामध्ये ही पद्धत बदलण्यासाठी आमच्याकडनं जो खारीचा प्रयत्न असेल तो आम्ही निश्चित करू. एखादा जर आपण पाहिलं या 20 आमदारांपैकी, तर या 20 आमदारांमध्ये सगळ्यात जास्त मानसिक, राजकीय, सामाजिक खच्चीकरण जर कोणाचं होत असेल तर ते वैभव नाईकांचं होतं आहे. कारण एका बाजूला पालकमंत्री तुमच्या विरोधातले, दुसऱ्या बाजूला खासदार तुमच्या विरोधातले, तिसऱ्या बाजूला तुमचा मतदारसंघ तुम्ही गमावला आणि अशा परिस्थितीमध्ये कुडाळ मालवण जो नारायण राणेंचा होमपिच आहे आणि विशेषतः रवींद्र चव्हाणांचं जिथे अत्यंत बारीक लक्ष आहे, अशा ठिकाणी विकास कामं करणं किंवा अशा ठिकाणी सामाजिक कामांमध्ये जाणं हे किती त्रासदायक आहे? नाही, खरं तर आपण बघितलं असाल की कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राणेंचा खरं तर हा बालेकिल्ला आम्ही मोडून काढला होता. परंतु भाजपला घेऊन पुन्हा एकदा त्यांनी वेगवेगळी लोकांना आमिषं दिली, निवडणुकीमध्ये आर्थिक राजकारणं झाली आणि लोकांना वेगवेगळ्या धमक्या दिल्यात आणि आपल्याकडे पुन्हा त्यांनी सत्ता घेतली. परंतु हे जास्त काळ टिकणार नाही, कारण त्यांनी दिलेली आश्वासनं आज पूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मायनिंगचे प्रकल्प आहेत, अणुऊर्जा प्रकल्प होतो आहे, या सगळ्याला लोकांचा विरोध आहे आणि तो आम्ही लोकांचा विरोध हळूहळू आम्ही आवाज बनवू आणि तो विरोधाच्या दृष्टीनेच आम्ही जे प्रकल्प विरोधात आहेत किंवा ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला आम्ही, जरी आमची आज ताकद कमी असली तरी आम्ही ती ताकद, जेवढी ताकद असेल त्या ताकदीने आम्ही पूर्णपणे विरोध करू आणि पुन्हा एकदा संघटना उभं करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. लोक आमच्यावर आहेत, फक्त काही कारणामुळे काही काळापुरती लोक गेले असेल त्यांना पुन्हा खिचून आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो आम्ही यशस्वी करून दाखवू. वैभव नाईक, तुम्ही किती भाबड्या आशावादावर जगताय याचं हे उत्तम उदाहरण आहे. एक भास्कर जाधव यांचा अपवाद सोडला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये ठाकरेंना काहीच करता आलेलं नाही आहे. अशी परिस्थिती असताना तुम्ही पुन्हा म्हणताय मतदार येतील तुमच्याकडे, लोक येतील तुमच्याकडे, याला आधार काय? तुमचं पक्ष नेतृत्व हे तरी सिंधुदुर्ग, रायगड किंवा रत्नागिरी या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती स्वतःची वेण जपू शकले असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर आता 2 वर्षामध्ये पक्षाची लोकप्रिय नसल्यामुळे, आता विरोधी पक्षात असल्यामुळे, पक्षाचा संघटनात बाबतीत कमी असल्यामुळे काही अडचणी आहेत. परंतु या अडचणी कायम राहणार नाही याची मला खात्री आहे. आपण माहिती असेल की काही दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा असं प्रकारचं वातावरण होतं की सगळे लोकप्रतिनिधी काँग्रेसचे झाले होते, परंतु त्यातनं सुद्धा परिस्थिती बदलली होती आणि त्यावेळी बदलली होती आणि ह्यावेळी सुद्धा आम्हाला भाबडा आशावाद नाही तर आमचा तो निश्चित विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की आम्ही तो बदलू आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचा भगवा फडकू असा आमचा विश्वास आहे.
हे आहेत वैभव नाईक की जे गेली अनेक वर्ष राणे कुटुंबाशी किंवा राणेंच्या तिथल्या राजकीय साम्राज्याशी संघर्ष करतायत. वैभव नाईक यांचा पराभवसुद्धा राणेंच्या चिरंजीवांनी म्हणजे निलेश राणे यांनी केलेला आहे आणि तरीही त्यांना असं वाटतंय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं कोकण किनारपट्टीवर पुन्हा ठाकरेंची सेना मुसंडी मारेल. हा त्यांचा भाबडा आशावाद आहे की आणखी सत्ताधारी त्यांचा शेवटपर्यंत नाईलाज करणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळात कळू शकणार आहे. माझी सहकारी जानवी जाधवसह मी राजेश कोचरेकर, विधान भवन, टाईम महाराष्ट्र, मुंबई.